बघा, एका परीक्षेत 50 प्रश्न विचारण्यात आले होते. प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरासाठी 4 गुण मिळतात, तर चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. जर श या व्यक्तीला 50 एवढे गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर होते? प्रश्न काही केल्या चुकाच लागला सर. समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा. प्रश्न नीट वाचला पाहिजे लेकरांनो. प्रश्नामध्ये परीक्षेत एकूण किती प्रश्न विचारले होते? लक्ष द्या. लक्ष द्या. परीक्षेत विचारलेल्या एकूण प्रश्नांची संख्या गणित म्हणते 50 आहे. ओके. आता योग्य उत्तरासाठी 4 गुण मिळतात, याचा अर्थ प्रश्नपत्रिकेतला प्रश्न जर बरोबर सोडला तर बरोबर उत्तरासाठी मिळणारे गुण 4. अर्थात एका प्रश्नाला 4 मार्क आहेत. तर चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. तुमचा प्रश्न जर बाय चान्स चुकला तर 2 गुण कमी होतात. लक्ष द्या. आता इथं बारीक सांगत नाही, वाटल्यास थोड्या वेळानं सांगतो. तुमचे नुसतेच 2 गुण कमी होत नाहीत लेकरा. प्रश्न जर चुकला तर नुसतेच तुमचे 2 गुण कमी होत नाहीत. 2 गुण हा दंड आहे, दंड. चुकीची ऍक्शन घेतली म्हणून. या प्रश्नाच्या अंगभूत असलेले 4 गुण तर मिळतच नाहीत, मात्र तुम्ही मेहनतीनं ज्या अभ्यास करून ज्या प्रश्नांची उत्तरं बरोबर लिहिली आणि मेहनतीनं जे काही मार्क मिळवले, चुकीची ऍक्शन, चुकीचा निर्णय घेतला प्रश्न सोडवण्याचा आणि प्रश्न चुकला तर त्याचा दंड म्हणून हे 2 गुण कमी. पुन्हा म्हणजे त्या प्रश्नाच्या अंगभूत असलेले 4 गुण तर नाहीच नाही, मात्र 2 गुणांचा दंड, म्हणजे असे 6 गुण तुमचे कमी होतात. किती? 6 गुण. लक्ष द्या. आता लेकरांनो, या गणिताला अगदी सोप्या पद्धतीनं शेवटावर कसं न्यायचं? उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याचे 50च्या 50 प्रश्न बरोबर आले. एका प्रश्नाला गुण आहेत 4, बरोबर उत्तराला 4 गुण. तर त्याला मिळणारे जे गुण असते ते किती असते? 200. ओके. या क्ष व्यक्तीला 50 एवढेच गुण मिळाले, हे एकूण गुण. लक्ष द्या. प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा. हे एकूण गुण झाले. समजा त्यानं जर 50 प्रश्न बरोबर सोडवले असते तर त्याला मिळणारे गुण असते 200. मात्र श या व्यक्तीला मात्र 50 गुण मिळाले, हे मिळालेले गुण. मग आता याचे कापलेले गुण किती येतं? हे 150 म्हणजे काय? तर कापलेले गुण. कापलेले गुण. मग आता हे कापलेले गुण आहेत 150. कशामुळे कापले? चुकीचे सोडले म्हणून. आणि एक प्रश्न चुकीचा सोडला, त्याचा दंड काय आहे? एका चुकीच्या प्रश्नासाठी 2 गुण कमी होतात, हा दंड आहे. आणि त्या प्रश्नाच्या अंगभूत असलेले 4 गुण, म्हणजे 4 आणि 2 6 गुण, असा तो दंड. आता हा भाग 25 150 म्हणजे 25 प्रश्न चुकीचे. परीक्षा 50 प्रश्नाची, त्यामध्ये 25 प्रश्न चुकले, याचा अर्थ 25 प्रश्न बरोबर आले. हे जर तुमच्या लेकरांनो लिहून घ्या वाटल्यास बारीक चिरीक गोष्टी लक्षात नसेल आले, लक्षामध्ये आलं नसेल
तर एक दुसरी पद्धत, वाटल्यास बरोबर उत्तर, चुकीचे उत्तर, अचूक नेम, चुकीचे नेम, ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी म्हणजे प्रकारांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य लेकरांनो दिग्विजयी व्हा. प्रॅक्टिस करा. प्रयत्न करता वाळू रगडता तयातूनही तेल गळे असं म्हणतात. लक्ष द्या. इथं लिहितो आता बरोबर आणि चुकीचे. बघा काय हो प्रश्न बर का. आता आपण चाललो सूत्र समीकरणाचा अवलंब करून उत्तराकडे. बघा त्यानं बरोबर सोडलेले प्रश्न एक्स समजू, चुकीचे सोडलेले प्रश्न वाय समजू. लेकरांनो प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्या प्रश्नांची संख्या 50. ओके, म्हणजे एक्स अधिक वाय करा. हे झालं समीकरण 1 प्रश्न संख्येचं. आता गुणांचं समीकरण तयार करा. जर प्रश्न बरोबर सोडला तर मिळणारे गुण 4, प्रश्न जर चुकला तर 2 गुण कमी होतात. या व्यक्तीला परीक्षेमध्ये सगळा कुटाणा करून म्हणजे एकंदरीत सर्व प्रश्न सोडून मात्र 50 गुण मिळाले. हे त्याच्या गुणाचं समीकरण 2 अजून तयार झालं नाही बरे. हा गुणाकार करायचा आपल्याला. हे समीकरण इथं खाली तयार होते. हे इथंच नका लिहू सर. ओके, हे 50 इथं राहू द्या असे. 4 गुणीला x 4x. आता अधिक गुणीला वजा वजा हे 2y बराबर हे समोर 50. हे समीकरण 2. आता काय करायचं सर लेकरांनो, समीकरण 1 ला 4 ने गुणा. हे समीकरण 1 याला 4 न गुणा. 4 गुणीला x 4x, 4 गुणीला y 4y आणि 4 गुणीला 50 म्हणजे 200. हे तिसरं नवीन समीकरण मिळालं. आता समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करा. समीकरण 3 इथं मांडा. 4x अधिक 4y बराबर 200. हे समीकरण 3. समीकरण 2 म्हणजे हे 4x वजा 2y बराबर काय हो 50. हे समीकरण 2. यांची वजाबाकी करायची म्हणजे इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह. आता इथं वजा वजा 2 चिन्ह सलग आले परस्परांना लागून, म्हणून एक चिन्ह कंसामध्ये बंदिस्त करा असा गणितीय गुणधर्म. आणि एक चिन्ह कंसामध्ये जेव्हा बंदिस्त केल्या जाते तेव्हा कंसातील चिन्ह कंसाबाहेरील चिन्हाला गुणिला असते. म्हणून हा गुणाकार वजा गुणिला वजा ही क्रिया काय होते तर अधिक. पण हे चिन्ह आता परत बदलते. हे चिन्ह होते अधिक. इथं 4x वजा 4x कपात. एक संख्या अधिक एक संख्या वजा. संख्या जर सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा लोप. आता इथं 4y आणि अधिक 2y झाले म्हणजे 6y. ही समोरची वजाबाकी 150. y ला एकटं करा. 150 कडे जाताना 6 भागीला y बराबर काय 25. y म्हणजे काय चुकीचे प्रश्न. y म्हणजे काय हो सर चुकीचे प्रश्न. चुकीचे प्रश्न 25 मिळाले. याचा अर्थ त्याचे बरोबर प्रश्न किती आहेत. याचा अर्थ त्याचे बरोबर प्रश्न 50 वजा 25 म्हणजे 25 होत. तुम्ही कोणत्या मार्गाने करा उत्तर तेच. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर त्याचे किती प्रश्न बरोबर होते 25 हे या प्रश्नाचं उत्तर. त्याचे किती प्रश्न चुकीचे होते 25 हे या प्रश्नाचं उत्तर. परीक्षेमध्ये किती प्रश्न विचारले होते 50. ओके, प्रश्न नीट वाचा.
प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. बरोबर उत्तर, चुकीचे उत्तर, अचूक नेम, चुकीचे नेम ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो, गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाघसर असं मांडायला विसरू नका. प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो. जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा. त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.